मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भाजप आमदारांची बैठक घेणार आहेत। वर्षावर ही बैठक पार पडेल। या बैठकीमध्ये राज्यातील विधानसभेच्या जागा, तिथल्या आमदारांची कामगिरी आणि आगामी निवडणुकीसाठी तयारी या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। काँग्रेस एनसीपी आघाडी लोकसभा जागा वाटपाची आज चर्चा होणार आहे। या बैठकीमध्ये 7 लोकसभा जागांवर विशेष चर्चा होणार आहे। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी संध्याकाळी 5:30 वाजता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होईल। आज पुणे महापालिकेच्या हद्दीतील 242 आणि पिंपरी चिंचवडमधील 517 अशा 812 घरांसाठी सोडतीला सुरुवात होणार आहे। सकाळी 11 वाजता अल्पबचत भवन इथं हा कार्यक्रम पार पडणार आहे। 2 दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या म्हाडाच्या लॉटरीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं निलेश राणेंनी वक्तव्य केलंय। उदय सामंत यांनी शिवसेनेतील त्यांच्या निकटवर्तीयांना घरं मिळवून देण्याचा आरोपही त्यांनी केलाय। सायरा बानूंनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना ट्विट केलंय। मुख्यमंत्र्यांकडून मिळणाऱ्या आश्वासनाला वैतागले असल्याचं सायरा बानू यांनी म्हटलेलं आहे। भूमाफियांकडून वारंवार धमक्या येत असल्याचा दावा बानूंकडून केला जातोय। मेगा भरतीपूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघानं केली आहे। या संदर्भात महासंघानं मेगा भरती विरोधात याचिकाही दाखल केली आहे। मेगा भरती विरोधातील याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। मुंबईतल्या कोस्टल रोडला वरळीतल्या कोळीवाड्याचा विरोध लक्षात घेता महापौरांनी काल इथल्या कोळी बांधवांची भेट घेतली। त्यांनी कोस्टल रोड मार्गावर त्यांच्यासोबत पाहणी केली। यावेळी स्थानिक आमदार सुनील शिंदे आणि कोस्टल रोडचे अभियंते महापौरांसोबत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर होते। यावेळी मुंबईलगतच्या ठाणे कल्याण भिवंडी मेट्रो 5, दहिसर मीरा भाईंदर मेट्रो 9 तसंच पुणे मेट्रो 3 म्हणजे शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोचं भूमिपूजन करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यातील शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो 3चं उद्घाटन केलं। यावेळी बोलताना 2019 अखेरपर्यंत पुण्यामध्ये 12 किलोमीटरपर्यंत पहिली मेट्रो धावेल असं आश्वासन मोदींनी दिलंय। मोदींच्या हस्ते कल्याणमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत स्वस्तातील घरांच्या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं। तसंच गरिबांच्या घरांचं स्वप्न 2022 पर्यंत पूर्ण होणार असल्याची घोषणा या कार्यक्रमादरम्यान मोदींनी केली आहे। दरम्यान आधीच्या सरकारपेक्षा आमचं संस्कार, सरकार आणि वेग सगळं वेगळं आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बेघरांसाठी चांगल्या घरांची निर्मिती केली जाते आणि आम्ही गरिबांसाठी बांधत असलेल्या सोसायट्या या आघाडी सरकारच्या काळातील आदर्श सोसायटीसारख्या नाहीत असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर घणाघात केलाय। पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदींना पुणेरी पगडी देऊन त्यांचं स्वागत केलं। यावेळी मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली। कल्याण आणि पुण्यातील मेट्रो प्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये मोदींनी मराठीत भाषणाची सुरुवात केली। छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी कर्वे यांना अभिवादन करून मोदींनी भाषणाची सुरुवात केली। मेट्रो 5 मुळे भिवंडी मुंबईशी जोडली जाईल। अत्यंत कमी वेळेमध्ये हे मेट्रोचं काम पूर्ण करण्यात येईल असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलाय। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी डोंबिवली तळोजा या नव्या मेट्रो मार्गाची घोषणा केली आहे। दरम्यान सकाळी मुंबई विमानतळावर आगमन झाल्यानंतर मोदींनी हॉटेल ट्रायडंटमध्ये एका खासगी कार्यक्रमाला हजेरी लावली। यावेळी त्यांनी 99% वस्तूंवर 18% जीएसटी लावणार असल्याची घोषणा केली। त्यानंतर मोदींनी राजभवनामध्ये आर.के. लक्ष्मण यांच्यावर आधारित टाइमलेस लक्ष्मण या पुस्तकाचं प्रकाशन केलं। यावेळी राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री उपस्थित होते। मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त भाजप आणि शिवसेनेमधल्या मानापमान नाट्याचा दुसरा अंक पाहायला मिळाला। कोस्टल रोडच्या भूमिपूजनानं शिवसेनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दूर ठेवलं होतं। त्याची परतफेड भाजपनं मेट्रोच्या भूमिपूजनात उद्धव ठाकरेंना दूर ठेवल्याची चर्चा आहे। बीडमध्ये काल धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींवर जाहीर टीका केली। मोदींनी भूमिपूजन केलेलं कोणतंही काम पूर्ण होत नाही असं ते म्हणाले। तर शिवस्मारक आणि इंदू मिलमधल्या स्मारकांचं काय झालं असा सवालही उपस्थित केला। रामदास आठवले यांनी 3 राज्यात निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर आम्ही गंभीर झालो आहोत असं सांगत निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासन आम्ही पूर्ण करणार असल्याचं म्हटलंय। पेट्रोल डिझेलचा भाव असो वा शेतकऱ्यांची कर्जमाफी असो, सर्व आश्वासनं सरकार पूर्ण करणार असल्याचंही रामदास आठवले म्हणाले। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते काल अंबाबाई मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली। यावेळी पुढच्या वर्षी बिनजुमल्यांचं सरकार येऊ दे म्हणून अंबाबाईच्या चरणी प्रार्थना केल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे।
क्रिकेट टुर्नामेंटच्या वेळी प्रवीण दरेकर जमिनीवर कोसळल्याची घटना घडली आहे। बोरिवलीतल्या क्रिकेट सामन्यादरम्यानची घटना घडली आहे। बोरिवलीमध्ये लोकल क्रिकेट टुर्नामेंटच्या उद्घाटन प्रसंगी प्रवीण दरेकर खेळायला गेले असता बॅटिंग करताना ते तोल जाऊन जमिनीवर पडले। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना इगतपुरी कोर्टाकडून काल जामीन मंजूर झालेला आहे। इगतपुरीच्या साई प्लाझा या हॉटेलवर दगडफेक प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता। संविधानात सेक्युलर सोशलिस्ट हे शब्द नंतर टाकण्यात आले, याचा पुनरुच्चार सरसंघचालक मोहन भागवतांनी केला। त्यामुळे संविधानाचं स्पिरिट लक्षात घ्यायला हवं आणि तसा देश चालवायला हवा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। भाजपचं नेतृत्व नितीन गडकरींकडे देण्याची मागणी शेतकरी नेते आणि वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे। त्यांनी तसं पत्र सरसंघचालक मोहन भागवतांना लिहिलं आहे। 3 राज्यांच्या निकालानंतर भाजपचं नेतृत्व बदलण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। गोदावरी आणि तिच्या उपनद्या प्रदूषणमुक्त करण्याबाबत हायकोर्टानं राज्य सरकारला महत्त्वपूर्ण आदेश दिलेत। नदीपासून किती अंतरावर कारखाने असावेत हे निश्चित करणारा ड्राफ्ट तयार करण्याचे आदेश हायकोर्टानं राज्य सरकारला दिलेत। घाटकोपरच्या हिरे व्यापारी राजेश्वर उदानी हत्ये प्रकरणातील 5 आरोपींपैकी 4 आरोपींनी 14 दिवसांची पोलीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि यामध्ये मुख्य आरोपी सचिन पवार, दिनेश पवार, प्रणित भोईर आणि सिद्धेश पाटीलचा 4घांचा समावेश आहे। दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून एका विद्यार्थ्यानं दुसऱ्या विद्यार्थ्यावर चाकून हल्ला केल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये उघडकीला आलाय। कॅम्प नंबरच्या 1च्या कलानी कॉलेजमध्ये ही सगळी घटना घडली आहे। ठाण्यातल्या वागळे इस्टेट परिसरामध्ये किसननगरमध्ये मस्करी करत असताना बंदुकीमधून गोळी सुटल्याने एक तरुण गंभीर जखमी झालेला आहे। विजय यादव या तरुणाचे नाव असून त्याच्यावर ठाण्यातल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नाशिकमध्ये सैन्य भरतीसाठी आलेल्या उमेदवारांवर लाठीचार्ज करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। 68 जागांसाठी भरती सुरू आहे। यावेळी प्रचंड थंडीमध्ये या युवकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागलं। बुलढाण्यामध्ये एकीकडे दुष्काळी परिस्थिती असताना दुसरीकडे लाखो लिटर पाणी इमारतींच्या बांधकामासाठी आणि रस्त्यांवर ओतलं जात असल्याचा भीषण प्रकार घडतोय। भारतीय जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्याविषयी सोशल मीडियावर निंदनात्मक लिखाण केल्याप्रकरणी धुळे शहर भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या बंडखोर आमदार अनिल गोटे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। बँकेतून कर्ज मिळावं या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या तुकाराम काळे या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली। मात्र अजूनही मदत न मिळाल्यानं संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी बँकेचं कामकाज बंद पाडलं। भिवंडीतील राजलक्ष्मी कंपाऊंडमधल्या कार्पेट गोदामला भीषण आग लागली। सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालंय। दुसरीकडे मालाड पश्चिम येथील मिलाप सिनेमा परिसरातील एका जुन्या बंगल्याला काल मोठी आग लागली। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांच्या मदतीनं ही आग विझवण्यात आली। मुंबई आग्रा महामार्गावरील खंबाळी गावाजवळ एका चालत्या एर्टिगा कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे। गाडीतून धूर निघत असल्याचं लक्षात येताच चालकानं प्रसंगावधान राखत रस्त्याच्या बाजूला गाडी नेली। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। महाड तालुक्यातल्या तुडील गावामध्ये एका घरामागच्या गटारात तब्बल 7.5 फूट लांब मगर आढळून आल्यानं गावात एकच खळबळ उडाली आहे। रात्री उशिरा या मगरीला सावित्री खाडी पात्रामध्ये सोडून देण्यात आलंय। जुन्नर तालुक्यातील अहिनवे गाववाडी इथल्या एका शेतकऱ्याच्या कोंबडीच्या खुराड्यामध्ये बिबट्या आढळून आलाय। दरम्यान घाबरलेल्या शेतकऱ्यानं वनविभागाला माहिती दिल्यानंतर रेस्क्यू टीमच्या मदतीनं बिबट्याला बेशुद्ध करून बाहेर काढण्यात आलं। अकोल्याच्या तिलीपूर चौकातील इमारत कोसळली। अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे। या ठिकाणी बचाव कार्य सुरू असून 3 जणांना मलब्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आले। सोलापूरच्या अक्कलकोटमधील सलगर गावच्या 62 जणांना विषबाधा झाली आहे। 62 पैकी 48 लोकांना सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। लग्नातील खीर दुसऱ्या दिवशी खाल्ल्यानं विषबाधा झाली आहे। 1 जानेवारीपासून लातूरकरांना 10 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे। 25% पाणी कपातीचा निर्णय आता शहरातल्या मनपाकडून घेण्यात आलेला आहे। उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेत आतापासूनच ही पाणी कपात करण्यात येते। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाच्या वतीनं तयारी सुरू झाली असून नागपुरात 5486 व्हीव्हीपॅट मशीन्स दाखल झाल्या। देशात पहिल्यांदाच अत्याधुनिक अशा व्हीव्हीपॅट मशीन आल्या आहेत। नांदेडमध्ये खास महिला वर्गासाठी लावणी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महिला रसिकांनी तुफान मस्तीही केली। गोदावरी नदीच्या काठावर 3 दिवस हा लावणी महोत्सव साजरा करण्यात आला।
थंडीमुळे नागरिक उबदार कपड्यांचा आधार घेत आहेत. निसर्गाच्या अद्भुत तडाख्यापासून लोक जसे सुटलेले नाहीयेत तसंच देव देखील सुटलेले नाहीये. तिथून प्रसिद्ध सारसबागेतल्या गणपती बाप्पांना स्वेटर आणि टोपी घालण्यात आली आहे. फक्कड चहा, बॉबी, तंदूर चहानंतर आता पुण्यात प्रेमाचा बासुंदी चहा मिळू लागला आहे. थंडीच्या मोसमामध्ये हा प्रेमाचा बासुंदी चहा सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत सलग पुणेकरांची तलप भागवतोय. निसर्गाचं वरदान लाभलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये कडाक्याच्या थंडीनं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. यंदाच्या मोसमातील निचंकी तापमानाची नोंद झाली असून नागरिक शेकोटीचा आनंद घेत आहेत. नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर थंडी पडल्याचं दिसतंय आणि नागपूरकर या गुलाबी थंडीचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. नागपुरातल्या फुटाळा तलावाजवळ नागरिक गुलाबी थंडीचा आनंद घेताना पाहायला मिळाले. वर्धा जिल्ह्यातल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना विमानातून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये उत्तीर्ण झालेल्या 15 विद्यार्थ्यांची यात दिल्लीला जाण्यासाठी निवड झाली आहे. दरम्यान दिल्लीला उड्डाणाकरता हे विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयातून रवाना झालेत. ऑरेंज सिटी नागपूरच्या कळमना बाजारात आंबी या संत्र्यांची आवक वाढली आहे. गेले 2 दिवस पावसाच्या सरी आल्यानं दर आणखी कमी झालेत. भाव गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कमी असून 12 ते 22 हजार रुपये टन भावामध्ये विक्री सुरू आहे. जालन्यामध्ये आजपासून महाराष्ट्र केसरी कुस्तीची दंगल सुरू होणार आहे आणि या कुस्ती स्पर्धेचे शेकडो पोस्टर्स जालन्यामध्ये झळकताना दिसत आहेत. मात्र यातील शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी लावलेले पोस्टर्स बाळासाहेबांचाच फोटो नसल्यानं खोतकर बाळासाहेबांनाच विसरलेत का असा प्रश्न विचारला जातोय. पंढरपुरातील विष्णुपदांचं महत्व मार्गशीर्ष महिन्यामध्ये अधिक असतं असं मानलं जातं. या महिन्यामध्ये शेकडो भाविक पंढरपुरात विष्णुपदाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. तर सहकुटुंब इथे येऊन इथल्या उत्तम निसर्गाचाही आस्वाद घेतात. मोक्षदा एकादशीच्या शुभ मुहूर्तावर श्री मल्हारी माळसांकात आणि श्री महालक्ष्मीचा रथोत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. येळकोट येळकोट जय मल्हार, महालक्ष्मीच्या नामानं चांग भलं असा जयघोष करत मलवडी नगरी भक्तिमय झाली होती. पेट्रोल डिझेलमध्ये मिथेनॉल मिसळण्याची सरकारची योजना आहे आणि याच योजनेमुळे आता पेट्रोल डिझेलचे भाव लवकरच 10 रुपयांनी खाली घसरण्याची शक्यता आहे. नीती आयोगाच्या देखरेखीखाली पुण्यामध्ये या संबंधीच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी म्हटलंय, चेंजिंग इंडिया या 5 खंडांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान ते बोलत होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली. यावेळी त्यांनी आतून संपूर्ण म्युझियमचीही पाहणी केली. चेन्नईमधील एका खासगी हॉटेलमध्ये ख्रिसमस निमित्त आकर्षक रोषणाई करण्यात आली. ही रोषणाई पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये सततच्या बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. श्रीनगरमध्ये उणे 5 तर गुलमर्गमध्ये उणे 8 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली. काश्मीरच्या सगळ्याच रस्त्यांवर बर्फाची जाड चादर पसरली. त्यामुळे नजर जाईल तिथं फक्त बर्फ आणि बर्फच नजरेला पडतोय. ऑस्करसाठी भारताचे अधिकृत नामांकन असलेल्या विलेज रॉकस्टार्स या चित्रपट स्पर्धेतून बाद झाला. 91व्या ऑस्कर पुरस्कारासाठी त्याचं नामांकन उत्कृष्ट परदेशी चित्रपट गटामध्ये झालं होतं. 87 पैकी केवळ 9 चित्रपट पुढील फेरीमध्ये पोहोचलेत. देशातले डिजिटल इंडियाचे वारे वाहत आहेत. यातच आता मुंबई उपनगरीय लोकलसह राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसमध्ये वायफाय सुरू करण्यासाठी पश्चिम रेल्वेनं विशेष प्रस्ताव तयार केला. आज कम्युनिकेशन सॅटेलाइट GSAT 7Aचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन स्पेस सेंटर इथून हा उपग्रह अवकाशात सोडला जाणार आहे. पोलंडमध्ये कचरा प्रक्रिया केंद्राला आग लागली. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. IPLच्या 12व्या हंगामासाठी काल खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. मुंबईच्या शिवम दुबेला बंगळुरूच्या संघात स्थान मिळाले. त्याला तब्बल 5 कोटींची बोली लावून संघात विकत घेण्यात आलंय. शिवमवर सुरुवातीला मुंबईने बोली लावली होती, पण त्यानंतर बोलीच्या शर्यतीमध्ये बंगळुरूने त्याला आपल्या संघात घेण्यात बाजी मारली आहे. IPLच्या 12व्या पर्वात युवराज सिंगवर निराशाजनक बोली लागली आहे. त्याला मुंबई इंडियन्सने लिलावात फक्त 1 कोटी रुपये मोजून आपल्या संघात घेतलाय. IPL 2019च्या लिलावात वरुण चक्रवर्ती या खेळाडूवर तब्बल 8 कोटी 40 लाख रुपयांची बोली लागली आहे. वरुणला किंग्स 11 पंजाबनं आपल्या संघात घेतलाय. IPL 2019च्या लिलावात भारतीय गोलंदाज जयदेव उनाडकरवरही धनवर्षाव झालेला आहे. त्याला राजस्थान रॉयल्सनं 8.4 कोटींना खरेदी केलाय.
सोनू निगमने आपण पाकिस्तानी गायक असतो तर बरं झालं असतं असं मत व्यक्त केलंय। असं मत व्यक्त करण्यामागे इंडस्ट्रीतील परिस्थिती कारणीभूत असल्याचं त्यानं म्हटलंय। गायिका नेहा कक्कर आणि हिमांश कोहली यांचं ब्रेकअप झाल्यानंतर नेहा कमालीची मायूस झालेली दिसती आहे। सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट टाकून ती आपलं मन फॅन्स समोर हलकं करते। सैफ अली खान आणि करीना कपूरचा एकुलता एक मुलगा तैमूर अजूनही टॉक ऑफ द टाउन आहेत। सध्या हे तिघेही सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी मालदीवला गेले। तिथले या तिघांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले।